मंदिर ते शेळकेवाडी, गावडेवाडी, बनगरमळा, रड्डीमळा या मार्गे महादेव मंदिराकडे इथं येईल आणि साव्यातून सिद्धनाथ कावड, सिद्धनाथ सासनकाठी, कामसिद्ध पालखी सावळेश्वर महादेव मंदिर सकाळी बरोबर 10 वाजता आपल्या भेटीचा कार्यक्रम आहे, है का नाही? आपला फार मोठा उत्सव आहे तो. या उत्सवासाठी सुद्धा आपण इथं उपस्थित सर्वांनी राहायचं आहे. आणि त्याचबरोबर उत्सव झाला की त्याच्यानंतर महाराज सकाळी भोजन ना, महाप्रसाद उद्या तेच सांगतो की उद्या आजचे अन्नदाते नितीन शेठ यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यांनाही खूप खूप आभार आहे. हा या इकडे नितीन दादा, दरवर्षी असंच अन्नदान झालं पाहिजे. हा, हे सावळेश्वराची तुमच्यावर आशीर्वाद आहे, कृपा आहे आणि कायम राहणार आहे. अन्नदान आपल्या हातून घडते, फार मोठी सेवा आहे, फार मोठी. आपल्या नीट ऐका, आता महत्वाचं सांगतोय. सावळेश्वराची कृपा आपल्यावर एवढी आहे की खरं तर हरिभक्त पराय समाज प्रबोधनकार आदरणीय इंदुरीकर महाराजांचं कीर्तन घेण्यासाठी आम्ही जेव्हा गेलो, आम्ही सगळी कमिटी होतो, तेव्हा त्यांनी सुरुवातीला सांगितलं महाराज तारीख शिल्लक नाही. अनेक पद्धतीची विनंती केल्यावर म्हटले 5 ते 7 किंवा 5 ते 6 फक्त 1 तास मी कीर्तन करेन. किती तास? 1 तास. आम्ही विनंती मान्य केली, म्हटलं 1 तास का होईना पण तुम्ही 6व्यामध्ये आलं पाहिजे. आणि काल मला फोन आला, काय सावळेश्वराची कृपा आहे. आणि इंदुरीकर महाराज म्हटले महाराज कीर्तनाची वेळ 7 ते 9च करा, मी 2 तास कीर्तन करणार आहे. सावळेश्वराची कृपा आहे. म्हणजे 16 तारखेला सुद्धा 7 ते 9 या वेळेतच महाराजांचं कीर्तन होईल. हा मंडप जो पाठीमागे रिकामा राहिलाय ना, तेवढा सुद्धा राहिला नाही पाहिजे. मग काय करायचं? सोपं सांगतो. तुम्ही आता गावातले एखादी शेजारी येत नसेल तर तिला सांगायचं, अगं पुन्हा नाही, तुला जागा माझ्या जवळ देते पण तू चल, असं तुम्ही म्हणायचं. आणि तुम्ही पुरुष मंडळी तुमची जरा वानवाच आहे बरं का. तुम्ही उगवलं नाही असं जरा बसता इकडं तिकडं तिकडं तिकडं, हे असं वाळवा पाडू नका. आणि विनंती अशी आहे, उद्याच्याला येताना मोटरसायकल असेल, 4 व्हीलर असेल, गाडीत येत असाल तर रिकामं यायचं नाही. रस्त्याने जे दिसत त्याला म्हणायचं चल साव्यात कार्यक्रम सुरू आहे. गाडीवर पाठीमागं बसवायचं, त्याला कुठे घेऊन यायचं? साव्यात. ही सगळी व्यवस्था आपण करायची, कारण हा कोण्याही एकट्याचा कार्यक्रम नाही. कुणाचा आहे? सगळा साव्याचा आहे, आपल्या गावाचा आहे. आणि तालुक्यात सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा या भागामध्ये एवढा भव्य दिव्य कार्यक्रम कसा होतोय हे बघण्यासाठी सुद्धा आता काही गावं यायला लागली. अनेक जण म्हणतात साव्याचा सप्ताह आम्हाला बघायचा आहे. आणि मग हे जर आपल्या गावचं वैभव होत असेल तर मला वाटतं या ठिकाणी आपल्या गावाचं वैभव अजून वाढवण्याचं काम तुमच्या आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. जबाबदारी पाळणार का नाही? हा, पाळणार का? ते बघ काहीतरी वाजवतोय, ते बघा, ही अशी जबाबदारी असते का? जबाबदारी पाळायचं तुमचं आमचं काम आहे. सगळ्यांना विनंती आहे, वेळ झालेली मला माहित आहे, चिठ्ठ्या अजून राहिल्या. त्या बाया म्हणते महाराज बस झालं ना, आता आमचं महत्वाचं काम बघा, तुमचंच काम बघणार आहे. माझ्या घ्या चिठ्ठी घ्या. वारकरी संस्थेतल्या विद्यार्थ्यांकडून मुलाकडून चिठ्ठी काढायची. या या आदित्य महाराज या, घ्या 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 चिठ्ठी घ्या, काढा, महाराजांच्या हातात द्या. एकच. आज कितवा दिवस आहे? कितवा? किती काढायच्या चिठ्ठ्या? तेवढं बरं लक्षात आहे. आदरणीय मंगलताई तुकारामजी पाटील, मंगलताई आपणही यायचंय. ज्यांचे नाव घेतले त्यांनी लवकर या, पुन्हा पुन्हा नाव घेणार नाही. आदरणीय सुमनताई नामदेव गावडे, सुमनताई ह्या भाग्यवान महिला आहे. रुपाली ताई राहुल कोळी का रूप हे कोणी चिठ्ठ्या लिहिल्या?
रुपाली ताई राहुल त्यांनी पुढं काळी लिहिले. आता काळी कसं म्हणावं आपण तरी, काळे का कोळी? कोळी असेल ना, हा कोळी. आणि पुढची चिठ्ठी प्रियंका ताई बबलू वाघमोडे झाले वाटतं बघा. बस प्रियंका ताई या बस ठेवून दे. या 6 भाग्यवान महिलांना आजचा आपला हा पैठणीचा योग आलेला आहे. ग्रंथ आलेला आणि विनंती आहे का, शिवलीला अमृत ग्रंथ आपण घरी घेऊन जातोय तर त्याचं दररोज 4 का होईना ओव्या पारायण करा, वाचा वाचा. आणि ज्या महिलांना वाचता येत नाही त्यांना लागलंय, त्यांनी नातवाला सांगा, नातीला सांगा, 4 ओव्या वाचून दे बाबा म्हणा, कानावर पडू दे. शेवटच्या क्षणाला तेवढं तरी चांगलं ऐका. विनंती आपल्याला की हा सोहळा अतिशय गोड सुरू आहे. महाराज खूपच महाराज अजून काय सूचना? आता महाराजांनी खूप सूचना दिलेल्या आहेत. आरतीची वेळ झालेली आहे. उद्या सकाळी मात्र बरोबर पहाटेच्या आरतीला बहुसंख्येने यायचं आहे आणि 7 वाजता ज्याला शक्य आहे त्याने कामसिद्ध पालखी आणण्यासाठी आपण इमडेवाडीला जायचं आहे. आणि इमडेवाडी सोबत सर्व त्या बाजूची सर्व वाडीवस्तीची सर्व मंडळी आपण मिळून येऊन बरोबर इथं 9 वाजता आपल्या मायकाच मंदिरापाशी एकत्रित यायचं आहे. सिद्धनाथ जे आपली कावड आहे त्यांनी ही सगळं आपली कावड सजवून सिद्धनाथ काठी सजवून आपल्या मायका मंदिरापाशी यायचं आहे. ही म्हणे त्या जरा थोडी आरती झाल्याशिवाय कृपा करून त्याला जाऊ नका. आरती झाल्याशिवाय आपल्याला प्रसाद कसा घेता येईल? प्रसाद घ्यायचा आहे, वेळ होतोय मान्य. आरतीसाठी श्रीवासव मेजर मेटकरी व पिण्याच्या पाण्याचा योग्य वापर करा. अन्नाचा नाश करू नका. आज विशेषतः उद्या आपली महाशिवरात्र आहे. आज आपलं मटेरियल एवढं आपण अन्न केलेलं आहे ते शिल्लक राहू नये. सगळ्याला विनंती आहे की आपण थोडं प्रसाद घ्यायचा आहे. कोणीही उपाशी जायचं नाही ही विनंती आहे. आणि उद्या सकाळी लवकर कामसिद्ध पालखी आणण्यासाठी आपण बहुसंख्येनं आपण इमडेवाडीला जायचं आहे, नोंद घ्यायची आहे. आणि इमडेवाडीतून आपण वाजत गाजत आपल्यासोबत नुसतं आपण नाही, आपल्यासोबत हलगी ग्रुप आहे, वाजंत्री ग्रुप आहे, ढोल विशेष एक सूचना आहे ज्यांना ढोल वाजवता येतोय, ज्यांच्याकडे ढोल आहे अशा भाविकांना आपल्या ढोला सेट तयारीने यायचं आहे. आणि आपल्या मंदिरात जे 3-4 ढोल आहेत अशा वाजत गाजत आपण हा कार्यक्रम आपला संपन्न करायचा आहे ही सर्वांना विनंती आहे. वाढत झालं का? वाढत झाल्याची सूचना करा. वाडा पूर्ण झाला सूचना द्या. ज्या वाडीवरच्या महिला भगिनीला विनंती आहे की आपल्या घरापासून जर पालखी येत असेल तर आपण ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढून मंदिरामध्ये जागराचा भजनाचा कार्यक्रम आहे तो 5 वाजेपर्यंत चालणार आहे.
आणि मंदिरामध्ये सायंकाळी 9 ते पहाटे 5 पर्यंत अभिषेक आहे. आपल्या मंदिरामध्ये आरती उत्कृष्ट होणार आहे. उत्कृष्ट झाल्यानंतर उत्कृष्टला भोजन आपण आता उद्या कार्यक्रम आहे. आपल्याला एक माहिती कोणालाही चिंता करणार नाही, जेणेकरून कोणाची तक्रार येऊ नये अशा पद्धतीने सगळी व्यवस्था व्हावी ही सर्वांना दंपतीची विनंती आहे. कोणीही प्रसाद न घेता कोणी घरी जाऊ नका आणि प्रसाद घेतल्यानंतर घरी जाऊन उद्या सकाळी लवकर पहाटे 5 वाजता मंदिरात या ही विनंती आहे. मनाचा सदा भक्ती पंते करावे, हरी पाहिजे तो वाच केला का मुलाखत घ्यायची तुमची मुलाखत घ्यायची यांची मुलाखत घ्या. हा मुलाखत वदंतवर घेता नाम घ्या श्री सदावर होता नाम घेता जीवन करी विद्वान आहे पूर्ण ब्रह्म उदर भरत लोहे सांचे कर्म जय जय रघुवीर समर्पण कुंडलिका वरदेव हरिश्चंद्र श्री राधदेव तुकाराम